नागपुर पुलिस ने एक ऐसे रैकेट का पर्दाफाश किया जो डिब्बों पर ब्रांडेड कंपनी का स्टिकर लगाकर मुनाफा कमा रहे थे। छापामार कार्रवाई करते हुए नागपुर की अपराध शाखा इकाई 4 और हुड़केश्वर पुलिस ने इस कार्रवाई को संयुक्त रूप से अंजाम दिया। पुलिस ने इस मामले में एक व्यक्ति को हिरासत में लिया। नागपुर अपराध शाखा इकाई 4 और हुड़केश्वर पुलिस की संयुक्त कार्रवाई में ब्रांडेड कंपनी के नाम पर नकली तेल बेचने वाले गिरोह का भंडाफोड़ किया गया। फैक्ट्री पर छापे के दौरान पुलिस ने खुलेआम बेचने जा रहे तेल के लाखों के डिब्बे बरामद किए। इन सभी डिब्बों पर ब्रांडेड कंपनी का स्टिकर लगा हुआ मिला। कार्रवाई के दौरान नकली लेबल लगे 28 तेल के डिब्बों के साथ पुलिस ने कुल 7 लाख का माल जब्त किया। इस मामले में अडानी विल्लर कंपनी के अधिकारी की शिकायत के आधार पर कॉपीराइट और ट्रेडमार्क अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया। पुलिस ने इस मामले में नीलेश दिलीप साहू को गिरफ्तार किया। ये घोटाला पिछले कुछ वर्षों से चला आ रहा है, जिससे ब्रांडेड कंपनियों का लेबल लगाकर लोगों के स्वास्थ्य के साथ खिलवाड़ किया जा रहा था। पुलिस अब मामले के मुख्य सूत्रधार का पता लगाने में जुटी है। अदानी विल्मर कंपनीचे जे अधिकृत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे त्यांच्या आमच्याकडे क्राइम ब्रांच नागपूर पोलीस यांच्याकडे तक्रार आली होती की काही लूज मध्ये जे खाद्यतेल आहे ते आणून त्याचा ब्रँडेड तयार करून ते महाकिमतीला विकत आहेत अशी माहिती क्राइम ब्रांचला मिळाली होती। त्यानुसार आमचे युनिट 4 चे जे पथक आहे ज्याचे इन्चार्ज पोलीस निरीक्षक गड्डीमे आहेत त्यांच्या पूर्ण टीमनं त्या ठिकाणी छापा मारला आणि जी माहिती मिळाली होती ती खरी आढळून आलेली आहे। त्या छापामध्ये जवळजवळ 8.5 लाख रुपयाचा संपूर्ण मुद्देमाल मिळून आला। ते सगळं खाद्यतेल आणि बाकीचं पॅकिंग साहित्य वगैरे सगळं जप्त करण्यात आलेलं आहे। हुड़केश्वर पोलीस स्टेशन या ठिकाणी तो गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये जो गोडाऊन मालक आहे जे सर्व करत होता तो व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हुड़केश्वरला पुढील तपास सुरू आहे। सर, गोडाऊन मधून माल अदर विक्रेत्यांना पण जातात, किती हे विक्रेते त्याच्यामध्ये समावेश आहे आणि कशी त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे? आता सध्या गोडाऊन मध्ये संपूर्ण मुद्देमाल जो मिळालेला आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये जे रेकॉर्ड आपल्याला सापडेल किंवा आरोपीच्या इंट्रोगेशन मध्ये जी माहिती मिळेल तो माल कुठून आणला कोणाला जाणार आहे हे सर्व माहिती त्याच्यामध्ये पडताळली जाईल आणि हुड़केश्वर मध्ये जो तपास चालू आहे त्याच्यामध्ये सर्व निष्पन्न करून पुढील कारवाई करण्यात येईल। सर, हे पूर्ण कारवाई कोणत्या वरिष्ठ अधिकारीच्या मार्गदर्शनाखाली? सदरची संपूर्ण कारवाई आमचे पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, त्याचबरोबर ॲडिशनल सीपी क्राइम श्री संजय पाटील सर आणि डीसीपी डिटेक्शन राहुल माकणीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे।